जय शिवराय मित्रांनो, पी.एम. किसान व नमो शेतकरीचा हप्ता कोणत्या दिवशी वर्ग होणार आहे सविस्तर जाणून घेऊया अवघ्या 2 ते 3 मिनिटात. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पी.एम. किसानचा 19वा हप्ता व नमो शेतकरीचा 6वा हप्ता हे शेतकऱ्यांना आजपर्यंत वर्ग झाला नाही. कारण महाराष्ट्राच्या विधानसभेपूर्वी पी.एम. किसानचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 5वा हप्ता हे अगोदरच शेतकऱ्यांना वर्ग करण्यात आला. परंतु पी.एम. किसानचा 19वा व नमो शेतकरीचा 6वा हप्ता हा वर्ग करण्यात आला नाही. कारण महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाली, त्याच्यात पुन्हा आचारसंहिता लागली आणि पुन्हा शपथविधीचा कार्यक्रम, मंत्रिमंडळाचा विस्तार, हे पूर्ण गोष्टी असल्यामुळे बऱ्याच वेळ लागून गेलेला आहे. आणि मित्रांनो, बऱ्याच जणांना पी.एम. किसानचा हप्ता मिळतो पण नमो शेतकरीचा हप्ता मिळत नाही. त्याच्यात काही जणांचा आधार सीडिंगचा प्रॉब्लेम, बऱ्याच जणांना नमो शेतकरीचा हप्ता मिळत नाही. त्याच्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने नोडल अधिकारी हर तालुक्यामध्ये तिथं नियुक्त करून ज्या काही अडचणी ते पूर्ण करून लवकरात लवकर ज्या बी काही अडचणी शेतकऱ्यांच्या आहे सर्व शेतकऱ्यांना याच्यात लाभ देऊन जवळपास 29 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 5,000 रुपयाचं शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करणार आहेत. कारण त्याच्यामध्ये 2,000 रुपये हे पी.एम. किसानचे म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतील आणि राज्याचे 3,000 रुपयाचा हप्ता असे मिळून टोटल 5,000 रुपयाचा हप्ता हा 29 डिसेंबर रोजी वितरित करण्यात येणार आहे, अशी सूत्रालयानुसार पक्की खबर महाराष्ट्र शासनातर्फे मिळालेली आहे. म्हणजे जवळपास काही शेतकऱ्यांना 29 ते 30 डिसेंबर या 2 दिवसाच्या आत सर्व शेतकऱ्यांना पैसे आपल्या खात्यात वर्ग होणार आहे. ही अशी एक सविस्तर माहिती होती मित्रांनो. व्हिडिओचा शेवट करूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.